आमदार नाना पटोले आपल्या सोबत आहे। आज आमदार नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकलाय, बरीचशी चर्चा रंगते। हनी ट्रॅपचं नेमकं प्रकरण काय आणि बरीच टीका टिप्पणी पण सुरू झाली। सेक्सी सरकार याची टीका आता करू लागलेत सगळेजण, विरोधक पण, आणि चर्चा पण सुरू झाली। नेमकं या पेनड्राईव्हमध्ये काय आहे? बघा, ज्यावेळेस सकाळी हा विधानसभेत मी प्रश्न उपस्थित केला आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलं, त्या उत्तरात काय सांगितलं की गुन्हा दाखल झाला होता, पण दोघांनाही आम्ही बसून सेटिंग केलं। ते ठाण्यातही असेल, नाशिकमध्ये असेल, आणि आता कुठलाही रिपोर्ट आमच्याकडे नाही, त्याबद्दलची कुठली तक्रार नाही। म्हणजे हनी ट्रॅपमध्ये सापडलेल्या लोकांची सेटिंग करणारे हे सरकार आहे का? हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। दुसरा प्रश्न आहे की मी कालपासून जो मुद्दा उपस्थित करतो की महाराष्ट्रामध्ये या हनी ट्रॅपमुळे मोठे अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्याच्यामुळे राज्याचं महत्त्वाचे कागदपत्र, राज्याची महत्त्वाची माहिती असामाजिक तत्वांच्याकडे गेलेली आहे आणि त्यामुळे राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे। हा माझा मुद्दा आहे। सरकारने त्याला आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। विधानसभेचं अधिवेशन चाललेलं आहे, पण सरकार या गोष्टीला मुद्दामून लांबवत आहे। राज्याच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। या नुसतं राज्यातच नाही, तर या हनी ट्रॅपचं प्रकरण पूर्ण देशात आता गाजते आहे आणि त्याच्यामुळे सरकारने तातडीनं पुढाकार घेऊन या सगळ्या भूमिकेला स्पष्ट केलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। नक्कीच, पण गृहराज्यमंत्री तर म्हणते पेनड्राईव्हमध्ये काहीच नाही आहे। तुम्ही हा पेनड्राईव्ह समोर आणणार आहे का? व्हिडिओ समोर आणणार आहे का? काय नेमकं या पेनड्राईव्हमध्ये? सरकार अकार्यक्षम असेल, या सरकारजवळ माहिती नसेल, तर मग त्यालाही पुढाकार आम्ही घेऊ। कोणाचं चरित्र हनन करणं आमचं काम नाही, पण हे सरकारच समजा निर्लज्ज झाली असेल आणि हे सेटिंगबाज सरकार असेल, तर तोही पुढाकार आम्ही घ्यायला मागं पुढे पाहणार। महाविकास आघाडीचं जे शिष्टमंडळ आहे ते राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार आहे। कसं पाहता याकडे? व्यवस्थित काम होत नाहीये का विरोधकांना बोलू दिलं जात नाहीये? बघा, इथं तर फार प्रॉब्लेम आहेत। आता तुम्हाला विरोधकांच्या मतदारसंघात पैसे द्यायला नाही तयार, विकास कामाचे पैसे नाही, भेदभाव पाळला जातो आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधीही झालेलं नाही आणि या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना कसं टार्गेट करता येईल त्याच्यावर प्रयत्न केला जातो आहे। हा जे परवा सरकारने बहुमताच्या आधारावर नागरी सुरक्षा कायदा पारित करून घेतला, हा नागरी सुरक्षा नाही, सरकार बचाव कायदा आहे, त्यासाठी कायदा आणलेला आहे। राज्यपालांना आता विनंती करणार या कायद्यावरती सही करू नका म्हणून? बिलकुल, आमचं म्हणणं तेच आहे की या कायद्यावर त्यांनी सही केली नाही पाहिजे। हा पत्रकार असतील, अनेक सामाजिक संघटना असतील, शेतकरी संघटना असतील, विद्यार्थी संघटना असतील, या सगळ्यांना त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य दाबण्यासाठी, त्याचं मत न मांडण्यासाठी हा पद्धतीचा कायदा त्यांनी आणलेला आहे। त्यामुळे राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आम्ही ही सगळ्या भूमिका मांडायला चालू। बऱ्याच बातम्या सुरू आहेत की काँग्रेसनं आपली भूमिका मांडली नाही, जी विरोधी पक्षाची भूमिका होती ती मांडली पाहिजे होती। मग वडट्टीवारांच्या बाबतही बातम्या आल्या की त्यांना नोटीस पाठवण्यात आली, कारणे दाखवा। आज प्रदेशाध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। नेमकं काय सुरू आहे? बघा, मूळ प्रश्न असा आहे, विधानसभेमध्ये काँग्रेसनी आपली भूमिका या बिलाच्या विरोधात मांडलेली आहे, ते तर रेकॉर्डवर आहे। दुसरं, जो पहिलं बिल नागपूरच्या अधिवेशनामध्ये आणलेलं होतं, त्या बिलाला संयुक्त समितीकडे पाठवण्याचं कामसुद्धा आम्हीच केलं। त्या कमिटीमध्ये मी असेल, वडट्टीवार असतील, आम्ही सगळे लोक होतो आणि त्याला आम्ही जेवढा आम्हाला त्याच्यातला विरोध करायचा होता तो पण त्या समितीतला रेकॉर्डवर आहे। त्याला आखरी खूप सारे मुद्दे त्यांनी क्लिअर केले। पहिलं बिल बघा आणि आताचं बिल बघा, त्याच्यात फरक आलेला आहे। पण तरीसुद्धा आम्हाला बोलता येत नव्हतं त्या विधानसभेत, कारण की नियमाप्रमाणे आमची अडचण होती। तरी मी शेवटच्या टप्प्यामध्ये मी आपली भूमिका मांडली की हा कायदा जो आहे, पत्रकार भयभीत आहे, या राज्यामधल्या अनेक संघटना भयभीत आहे आणि वेळ आलं तर रेकॉर्डवर असल्यामुळे की जसं ईडीचा कायदा त्यावेळेस चिदंबरजींनी आणला आणि त्यांना जेलमध्ये पहिले जावं लागलं, तसंच तुम्हाला जावं लागू नये म्हणून हा बिल वापस घ्या असं मी सरकारला सांगितलं। पण बहुमताच्या आधारावर हे बिल पारित झालेलं आहे। त्याच्यामुळे
हे बिल अगर एकमतानं पारित झालं असतं तर मग त्याला आम्ही लोक दोषी राहिलो असतो. बहुमत त्यांचं आहे, बहुमताच्या आधारावर ते बिल पारित झालेलं आहे. त्यामुळे हे वडेट्टीवारला नोटीस गेलं वगैरे वगैरे कहाणी जी चाललेली असं कुठलंही नाही. वास्तविकता आहे जी हे गॉसिप आहे आणि याला काही तथ्य नाही. विरोधी पक्ष नेते तर म्हणतातच आहेत आणि त्यासोबतच विरोधातले आमदारही म्हणतात की आम्हाला निधी मिळत नाही, पण आता सत्ताधारी आमदारही म्हणतात. आज गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं, एक वेळ महादेवाला प्रसन्न करता येईल पण अर्थ खात्याला प्रसन्न करता येणार नाही, निधीची कमतरता, निधी दिला जात नाही आहे जाणीवपूर्वक. बिलकुल आहे. हर घर में नल, नल में जल हा जो मोदीजीचा नारा होता तो नाराच राहिलेला आहे. हजारो कोटीचं केंद्र सरकारने जे पैसे होते ते अजून दिले नाहीत. नळ योजना सगळ्या प्रत्येक राज्यातल्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरही राज्य सरकारकडे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने पाठवलेला असं काल त्यांनी आपल्या उत्तरात सांगितलं. पण अर्थ खातं हे पैसे द्यायला तयार नाही अशी पण भूमिका मांडलेली आहे. तो पावला पाहिजे अशा पद्धतीनं राज्याचे मंत्री, कॅबिनेट मंत्री आपली भूमिका विधानसभेत मांडत असतील तर या सरकारमध्ये जो गँगवार चाललेला आहे, ज्याचं मी अनेकदा सांगितलं की गँगवार पहिले महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबईमध्ये डी गँग होती, आता DF गँग झाली. त्यामुळे या DF गँगच्या गँगवारमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होते आहे हे आपल्याला सगळ्यांना दिसते आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, आनंदराज आंबेडकर यांची काल युती झाली आहे शिवसेनेसोबत आणि प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे की RSSचा कुठेतरी छुपा अजेंडा आहे, तो लपवण्यासाठी युती आहे, त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी युती केली असावी किंवा पक्षाच्या फायद्यासाठी केली. कोणाच्या संघटनेला काय काय कोणाशी काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे, त्याला आम्हाला बोलायचं काही कारण नाही. नक्की. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.